शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची लागवड याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर आता मे आणि जून महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना मिरची लागवड करायची आहे, तर कशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं पाहिजेत, तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड करायच्यात तर त्याची तयारी आपल्याला नांगरटीपासून करणं गरजेचं आहे. नांगरटी झाल्यानंतर किंवा नांगरटीच्या अगोदर एकरी 2 ते 3 ट्रॉल्या हे शेणखत घालणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेणखत झाल्यानंतर आपल्याला रोटर करून घ्यायचं आहे. रोटर झाल्यानंतर आपल्याला बेड पाडायचे आहेत. बेड पाडते वेळेस किंवा बेड पाडल्यानंतर आपल्याला भेसळ डोस घालायचे, कारण आता ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड पाडणं आणि भेसळ डोस घालणं एकदाच फुल आले. आता काही भागात तसे ट्रॅक्टर नसतील तर बेड पाडल्यानंतर सुद्धा आपण बेडवर भेसळ डोस टाकू शकतो. तर भेसळ डोसमध्ये आपल्याला काय काय घालायचे, तर एकरी DAP. तर आता DAP हा कमी झाला, म्हणजे मिळणार गेला आहे. तर DAPच्या जागी आपण 1 पोत 10-26-26, 1 पोत 12-32-16 आणि 1 पोत 14-35-14 असे एकरी 3 पोते आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत लिंबोळी पेंड हे आपल्याला 3 पोते घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोन्यूटनचं किट हे आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला 4 किलो फर्टेरा हे घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे एवढं मिश्रण करून आपल्याला बेसळ डोस बेडवर देणं गरजेचं आहे. बेसळ डोस झाल्यानंतर आपल्याला ठिबकच्या नळ्या अंतरून मल्चिंग पेपर करून घ्यायचा आहे. बिगर मल्चिंगची आपल्याला मिरची लागवड करायची नाही. जर बिगर मल्चिंगची आपण मिरची लागवड केलो तर आपल्याला म्हणावं असं उत्पन्न मिळणार नाही. जास्तीचं जर उत्पन्न काढायचं असेल तर मल्चिंग पेपरचा वापर करून आपण मिरची लागवड केली पाहिजे. तर मल्चिंग पेपर अंतरल्यानंतर आपण लागवड करायची आहे. तर लागवड करत असताना तुम्ही झिगझॅग पद्धतीनं किंवा सरळ पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं तुम्ही मिरची लागवड करू शकता. कोणत्याही पद्धतीनं मिरची लागवड केली तर रोपटे हे एकरी तेवढेच बसतात. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही तर सरळ पद्धतीनं मिरचीची लागवड करतो. तर 4 बाय 1.25 फूट किंवा 5 बाय 1.25 फूट, 4.5 बाय 1.25 फूट अशा पद्धतीनं मिरची लागवड करा. जमिनीनुसार तुम्ही सुरुवातीलाच बेड तशा हिशोबानं पाडा. तर आमची मिरची लागवड ही 4.5 बाय 1.25 फूट अशा पद्धतीनं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या 3 ड्रिचिंग म्हणजेच आळवण्या करायच्यात. तर ते कोणत्या कोणत्या करायच्यात हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देऊ. तर महत्त्वाच्या 3 आळवण्या झाल्यानंतर मल्चिंगची सुराखं जे आपण होलं पडलेले आहेत ते माती टाकून भुजवून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ड्रिपनं खतं द्यायचात. आणि त्याच्या अगोदर लागवड करते वेळेस आपल्याला रोपाला फवारूनच लागवड करायच्यात. सुरुवातीला तुम्ही कोणतंही साधं औषध फवारून लागवड करू शकता. आणि नंतर पुन्हा आपल्याला फवारणीचं शेड्यूल चालू करायचं आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. 1 ते 15 दिवसापर्यंत आपल्याला कोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत आणि 1 ते 15 दिवसापर्यंत कोणत्या आपल्याला 3 ड्रिचिंग म्हणजे आळवण्या केल्या पाहिजेत ह्याचा सुद्धा वेगळा व्हिडिओ देतो. तर शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये लवकरच आपण घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आता लांब होऊ लागला आहे. तर पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटू. धन्यवाद.